आरक्षण रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही. पृथ्वीराज सिंह यादव. शिरोळ येथे आराखड्यातील जमीन आरक्षणाबाबत बैठक संपन्न. शिरोळ शहरातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक नागरिकांच्या खासगी जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले आहे. तसेच शाळा, बगीचा, मटन मार्केट, कत्तलखाने यासाठी जमीन प्रस्तावित केल्याचा अहवाल नगर परिषदेने प्रसिद्ध केला आहे. तरीही धनाजी चुडमुंगे हे कोणाची तरी राजकीय तळी घेऊन जमीन आरक्षणासंदर्भात माझ्यावर बेछूट आरोप करत सुटले आहेत. त्यामुळे विकास आराखड्यातील आरक्षण रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे पृथ्वीराज सिंह यादव यांनी सांगितले. गोकुळ सोबत गोकुल. शिरोळ येथील छत्रपती शिवाजी तख्त येथे शिरोळ शहर विकास आराखड्यातील जमीन आरक्षणाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी यादव बोलत होते. ते म्हणाले, शिरोळ शहरातील नागरिकांच्या खाजगी जमिनीचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे धनाजी चुडमुंगे हे आपली संघटना बंद करणार का, असा सवाल यादव यांनी केला. धनाजी चुडमुंगे हे केवळ आपल्याला श्रेय मिळावे, आपला राजकीय व आर्थिक स्वार्थ साधावा यासाठी सातत्याने आपली भूमिका बदलून जनतेची दिशाभूल करत असतात. कोणाच्या तरी सांगण्यानुसार चुडमुंगे यांनी नगर परिषदेबरोबर संधान बांधून विकास आराखड्यातील दुरुस्त्या केल्या. त्यांनी मर्जीतल्या लोकांच्या जमिनीवर आरक्षण उठवले, सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनीवर आरक्षण टाकले. याचा खुलासा त्यांनी नागरिकांची बैठक घेऊन करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक पंडित काळे, इम्रान अत्तार, गजानन संकपाळ, धनाजीराव पाटील नरदेकर, विजय आर्गे, राहुल यादव, विराज सिंह यादव यांच्यासह आरक्षण पीडित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.